आजच्या स्पर्धेतील प्रेक्षणीय सामना स्वराज्य वारणा मुळणा 11 32 शाळा विपक्ष पाटण वॉरियर्स. वेलकम टीम स्वराज्य वारणा मुळणा 11 32 शाळा या टीमचं आणि अध्यक्षांचं मी मनापासून सहर्ष स्वागत करत आहोत. वेलकम मयूर पनाळकर आणि संपूर्ण टीम. आपण या मुख्य व्यासपीठावर आपल्या बसण्याची व्यवस्था केलेली आहे आणि या स्पर्धेमध्ये ही मॅच देखील प्रत्येकाचं लक्ष वेधून घेईल. अध्यक्ष अक्षयदादा चव्हाण साहेब, अध्यक्ष स्वराज्य 32 शाळा क्रिकेट असोसिएशन, दुसऱ्या बाजूला शिवाजी बॉस अध्यक्ष पाटण तालुका संस्थापक आणि अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन. ही एक बिग फाईट पाहायला मिळेल. वेलकम गणेश शिंदे. संपूर्ण खेळाडूंचा देखील आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करत आहोत. या मॅच मध्ये प्रेक्षणीय लढत आहे परंतु प्रेक्षकांचं मनोरंजन होईल एवढं मात्र निश्चित. चला मॅच चालू करायची आहे, जास्त वेळ घेऊ नका. स्वराज्य वारणा मुळणा 11 32 शाळा. विनंती असेल संपूर्ण टीम आपण या मुख्य व्यासपीठावर. वेलकम, सुस्वागतम. आदरणीय श्री अनिकेत शेठ महात्रे, श्री शंकरदादा मोहिते साहेब यांचा वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त ही भव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. पहिला चेंडू अक्रॉस द बॅटने खेळायचा प्रयत्न, नो बॉल. पहिला चेंडू नो इशारा केलाय पंचांच्या माध्यमातून. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मल्हार चव्हाण. रिव्ह्यू नाहीये, लक्षात घ्या टीम, रिव्ह्यू नाहीये त्यामुळे प्लीज जास्त वेळ घेऊ नका. नो चेंडू आहे का पंच? नाहीये, नो चेंडू नाहीये म्हणजे योग्य चेंडू आहे. वेलकम गणेश शिंदे. वेलकम मयूर पनाळकर, नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा पहिला शतकवीर, प्राईड ऑफ स्वराज्य वारणा मुळणा 11 32 शाळा आणि संपूर्ण टीम आपलं देखील स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. शॉट ऑफ लेनचा चेंडू, मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये, मिड विकेट चेंडू खाली आणि चेंडूचा अंदाज, वॉट अ कॅच. अफलातून, अप्रतिम, असाधारण, अविश्वसनीय जलदी प्लॅन. कॅच ऑफ द मॅच. मोठी विकेट, मोठ्या विकेट. धन्यवाद डीजे चेतन. या स्पर्धेतील पहिला अर्धशतकवीर अतुल भालेकर बाद झालेत. सिल्वर डकचा शिकार. शून्यावर बाद. त्यांची जागा घेण्यासाठी छोटा बाहुबली पाटण तालुका टेनिस क्रिकेटचा विवेक वरपे मैदानामध्ये दाखल होत असताना इनॅट नंबर 3. प्रेक्षणीय मॅच यास प्रत्येकाचं लक्ष वेधून घेते आणि त्या मॅच कडे प्रत्येकाचं लक्ष आहे परंतु ही महत्वाची मॅच. एका बाजूला टीम स्वर्गीय समीर भाई दिघे प्रतिष्ठान बाचोली आणि दुसऱ्या बाजूला वन साइड जिवाळा. एक चांगली मॅच पाहायला मिळेल. विवेक वरपे पहिला चेंडू लॉफ केलाय, स्टेट डाऊन द ग्राउंड, व्ही शेप मध्ये रबर बॉलचा अफलातून स्ट्रोक, साधावा षटकार.
अतुल भालेकर बाद झाले, त्यांच्या जागेवर विवेक वरपे आलेत आणि या पहिल्या चेंडूवर आक्रमण. अकुट टप्पाचा चेंडू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. रितेश निकम वेस्टर्नच्या मागे चेंडू पकडण्यामध्ये अपयश आले आणि त्याचा फायदा मात्र घेतला जातोय. एका धावेने स्ट्राइक रोटेट केली जाईल. प्रवीण हरवडे त्यांच्या साथीला विवेक वरपे ही जोडी मैदानामध्ये वन साइड जिव्हाळा टीम साठी दाखल झाले. 4 चेंडू अखेर 7-1 अशी स्थिती. पावसाची प्रतीक्षा असेल, कारण ज्या वेळेला पाऊस येईल ना त्यावेळेला क्रिकेटची मजा, या क्रिकेटचा स्तर उंचावला जातो. फुलटॉस चेंडू मोठा फटका खेळायचा प्रयत्न, फटका फसलाय. डीप पॉइंट आहे तैनात. एकदा प्राप्त केलेला दुहेरीचा प्रयत्न होत नाहीये. या शेवटच्या क्षणी झालाय फेकी, चुकी केली. या दुसऱ्या धावेची खरंच गरज होती का हा प्रश्न विचारावा लागेल. विवेक वरपे धावबाद. शेवटचा चेंडू आलाय. निर्धाव टीमची धाव संख्या पहिल्या षटका अखेर 2 गडी बाद 8 धावा. पहिल्या षटकामध्ये मल्हार चव्हाण यांनी अप्रतिम गोलंदाजी केली. अतुल भालेकर बाद झाले, त्यानंतर विवेक वरपे धावबाद आणि आता क्रमांक 4 वर पार्थेश भालेकर आणि त्यांच्या साथीला प्रवीण हरवडे. स्वराज्य 32 क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आदरणीय श्री अक्षयदादा चव्हाण साहेब यांचं शुभागमन झालंय. मी विनंती करेन, वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपण या मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचे, कारण यानंतर मात्र काही क्षणानंतर आपण प्रेक्षणीय सामना पाहणार आहोत आणि त्या प्रेक्षणीय सामन्यासाठी अध्यक्षांची महत्वाची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. शिवाजी बॉस यांच्या निकटवर्तीय आणि चांगले मित्र, त्यांच्या माध्यमातून देखील स्वराज्य 32 क्रिकेट संघटनेमध्ये चांगलं काम आणि चांगले क्रिकेट सातत्याने पाहायला मिळतं. पार्थेश भालेकर ऑन स्ट्राइक, षटक क्रमांक 2. राहुल यांचा पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, डॉट बॉल. मी कौतुक करेन टीम स्वर्गीय समीरभाई डिगे प्रतिष्ठान बाचोलीचं, कारण या संघाने काय कमबॅक केलाय या पावसाळी हंगामामध्ये. स्वर्गीय समीरभाई दिघे स्मृती चषक गत आठवड्यामध्ये जिंकली. शॉट ऑफ लेनचा चेंडू सातत्याने हाताळले जात आहेत. पार्थेश भालेकर फुटवर्कचा वापर करावा लागेल, चेंडूच्या दिशेमध्ये येऊन खेळावं लागेल. सातत्याने अवे फ्रॉम द बॉडी हे चेंडू हाताळले जात आहेत. फुटवर्क नाहीये आणि आडव्या बॅटने ज्यावेळेला तुम्ही चेंडू खेळता चेंडूच्या दिशेमध्ये येणं गरजेचं आहे. ती चुकी सातत्याने वारंवार करत असताना पार्थेश भालेकर 3 चेंडू, तिन्ही शॉट ऑफ लेन, तिन्ही अक्रॉस द बॅटने खेळायचा प्रयत्न, डॉट बॉल आले तिन्ही. शफल होऊन खेळावं लागेल. या मॅच मध्ये कौतुक करेन गोलंदाज राहुल निकम यांचा हा चेंडू ऑन साइडला खेळलाय. चौथ्या चेंडूवर एक धाव स्लाइड मारले, पडले, त्यानंतर पुन्हा एकदा उभे राहिलेत. आणि पावसाळी रबर बॉल क्रिकेट आहे, याच क्रिकेटची ही वेगळी मजा आहे. 4 चेंडू अखेर टीमची धावसंख्या धावफलकावर 9 धावा. पहिल्या सामन्यामध्ये वन साइड जिव्हाळ्याने तब्बल धावा केल्या होत्या 73 आणि दुसऱ्या सामन्यामध्ये धावांसाठी संघर्ष करते ही टीम. कारण आहे अतुल भालेकर पहिल्या षटकामध्ये बाद झालेत. 1.4 चेंडू अखेर 9 धावा धावफलकावर, 2 to go. प्रवीण हरवडे खोदून काढण्याचा प्रयत्न, 1 धाव मात्र अंकित केली जाईल. लॉंगॉन आहे तैनात, वेग आणि क्षेत्ररक्षक आले अंडर थ्रो. चांगलं क्रिकेट. एका धावेने मात्र स्ट्राइक रोटेट केली जाईल. 5 चेंडू मध्ये अवघ्या धावा खर्च केल्यात राहुल निकम यांनी 2. चांगली गोलंदाजी. 1 to go. शेवटचा चेंडू शेष. डावखुरी आताचे फलंदाज पार्थेश भालेकर. एक मोठा फटका हवाय धावांची जर गती वाढवायची असेल तर.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट जरूर वेगाने फिरवली परंतु शरीरावर चेंडू जाऊन आदळतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटका अखेर 10-2. टीम वन साइड जिवाळा. अंतिम षटक. बुंद्यात टाकण्याचा प्रयत्न, डाऊन द लेग साइड, व्हाईट बॉल. एक अवांतर धाव सोडली जाईल. शेवटच्या 6 चेंडूवर कितपत मजल मारली जाईल. प्रवीण हरगुडे या 6 चेंडूवर किती चेंडूवर स्ट्राईक वरती राहतील यावर धावसंख्येचं गणित अवलंबून असेल. 6 चेंडू शेष. कमी गतीने टाकलेला चेंडू चकित करणारा परंतु दिशा खराब आहे. व्हाईट बॉल. पहिल्या 2 चेंडूवर 2 अवांतर धावा आल्या. टीमची धावसंख्या धावफलकावर 12-2. आपल्या स्क्रीनवरती या रितेश निकम यांना झूम करून दाखवलं जाते. कॅमेरामॅन आमचा बारक्या. कमी गतीने टाकलेला चेंडू इनसाइड आउट ड्राईव्ह केलाय. डीप पॉइंटला अफलातून स्ट्रोक. प्रवीण हरगुडे ब्रँडेड. 7 धावा. षटकार. मजा येईल कारण दुसऱ्या बाजूला अतुल भालेकर यांचे 6 चेंडू असतील आणि गोलंदाजी अटॅक चांगला आहे वन साइड जिवाळ्याचा. 35 पर्यंत मजल मारावी लागेल. फुल टॉस चेंडू. फटका फसलाय. यश चेंडू खाली मिड विकेटवर वेगाने गेलेत. प्रयत्न चांगला केला परंतु चेंडू हातातून निसटलाय. पावसाळी क्रिकेटमध्ये ही क्षणचित्र तुम्हाला सातत्याने पाहायला मिळतात परंतु कौतुक व्हायला पाहिजे यश यांचं. चेंडू पर्यंत पोहोचले ही जमेची बाब आणि सोपं नसतं की या ओल्या आउटफील्ड मध्ये अशा प्रकारचा झेल टिपणं. 22-2. 3 to go. 3 चेंडूवर 2 मोठे फटके हवेत वन साइड जिवाळ्याला. यॉर्करचा प्रयत्न चुकी गेली आहे. डाऊन द लेग साइड. इथे आता देशाला बसायला एकदा पूर्ण केला. दोरीचा प्रयत्न केला जाईल. दुसरी धाव हवी आहे प्रवीण हरगुडे यांना परंतु तसं होत नाहीये. व्हाईट +1. 2 धावा जोडल्या जात आहेत. 24-2. प्रवीण हरगुडे नाबाद 12 धावा. पार्थेश भालेकर 5 चेंडू मध्ये 1 धाव केली. आता मात्र पार्थेश भालेकर यांच्यावर नजर असेल कारण तुम्ही आधी किती चेंडू खेळत हे महत्वाचं नाहीये. तुम्ही आधीच्या सामन्यात काय केलंय महत्वाचं नाही. संघ अडचणीत आहे. धावा कराव्या लागतील. खोदून काढण्याचा प्रयत्न पार्थेश भालेकर जागेवर उभा आहेत. फुटवर्क होत नाहीये आणि या मॅच मध्ये पार्थेश भालेकर यांची बॅट मात्र शांत आहे. 24-2. 2 to go. बेगेट पार्थेश भालेकर चेंडू खेळला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक चेंडूकडे पाहत राहील. अगदी उशिरा का होईना पार्थेश भालेकर यांच्या बॅटमधून आलाय वन साइड जिवाळ्यासाठी धमाकेदार षटकार. बाचोलीसाठी देखील हा चेंडू महत्वाचा आहे. धावा
किती येतील? फुल टॉस पंच केलाय, डीप एक्स्ट्रा कव्हर आहे तैनात. यश वेगाने चेंडूवर गेलेत. नो चेंडूचा इशारा आलाय. दोन धावा प्राप्त करण्याचा याचा प्रयत्न केला जाईल का? तिसरी धाव, तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात प्रवीण हरगुडे धावबाद. 2+1 3 धावा आल्यात. टीमची धावसंख्या धाव फलकावर या 3 धावेच्या मदतीने 33. 1 टू गो. 33 धावा बिमर साठी. 55 जर असेल तरच, नाही तर अन्यथा रिव्ह्यू नाहीये, लक्षात घ्या. त्यामुळे मॅच चालू करा प्लीज. ऑनफिल्ड अंपायरला जर शंका असेल तरच रिव्ह्यू घेऊ शकता. मॅच चालू करा प्लीज, थांबू नका. 55 नो चेंडूचा इशारा आलाय. रितेश निकम प्लीज मॅच चालू ठेवा. ऑनफिल्ड अंपायरला रिव्ह्यू नकोय. नो चेंडूचा इशारा आलाय. निर्णय कायम राहील प्लीज. येस 3 धावेने टीमची धावसंख्या धाव फलकावर 33. येस तिसऱ्या धावेला आउट झालाय. आणि आपल्या ओमसाई एमटीसी वरती देखील रिप्ले मध्ये पाहू शकता. भीमर आहे, उंची जास्त आहे चेंडूला. आता मात्र पावसाचं आगमन झालंय. शेवटचा चेंडू स्किट होत असताना सरळ जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. षटक क्रमांक 3 होते समाप्त. 3 षटकांकडे टीमची धावसंख्या धाव फलकावर 33. 34 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. स्वर्गीय समीर भाई डिगे प्रतिष्ठान बाचोली 34 रन्स टू विन.
पाऊस देखील आलाय म्हणजे पावसाला देखील तो प्रेक्षणीय सामना पाहायचा आहे असंच चित्र दिसतंय. 34 धावांचं लक्ष सोपं नसेल कारण पहिले 6 चेंडू हे खूप महत्वाचे असतील. सातारा टेनिस बॉल क्रिकेटचा मलिंगा कॅप्टन 26 अतुल भालेकर यांचे वेगवान चेंडू आणि त्यात आता मात्र पडत असताना पाऊस एक वेगळी मजा येईल कारण दुसऱ्या बाजूला रितेश निकम आणि त्यांच्या साथीला मल्हार चव्हाण. 34 पाठलाग दुसऱ्या डावाला होते सुरुवात. पहिला चेंडू वेगवान तेस्तरार डॉट बॉल. काय गोलंदाजी अतुल भालेकर यांची पाहायला मिळत असे सातत्याने आणि आज मात्र या पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये त्यांचा वेग आणि त्या वेगाला कसं प्रत्युत्तर दिलं जाईल हे पाहणं खूप रंजक ठरेल. रितेश निकम हा देखील वेगवान तेस्तरार चेंडू अतिरिक्त उसळी प्राप्त होते डॉट बॉल. आता रितेश निकम यांची कसोटी असेल जणू काही या दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्टीवर हा सामना पाहतोय की काय असं वाटलं कारण ज्या प्रकारे हा चेंडू पडल्यानंतर एसटी रक्षकाच्या हातामध्ये गेलाय. 2 चेंडू कोणती धाव आली नाहीये. तिसरा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न गल्लीमध्ये चेंडू मार्गस्थ होईल. गोशांकी क्षेत्र आहे. एक सिंगल प्राप्त होत असताना धावांचं खातं उघडलं जाते. स्वर्गीय समीरभाई डिगे प्रतिष्ठान बाचोली. 34 धावा करणं सोपं नसेल कारण पहिल्या 3 चेंडूवर 1 धाव आली आणि अतुल भालेकर यांच्या गोलंदाजीवर सावध पवित्र घेत असताना रितेश निकम हाफ ट्रॅकर चेंडू क्रॉस बॅटेड फटका खेळायचा होता. चेंडू पुन्हा एकदा पडल्यानंतर वेगाने प्रवीण हरगुळे यांच्या हातामध्ये विसावतोय. स्किट बॉल. पावसाळी क्रिकेटमध्ये तुम्हाला असे चेंडू सातत्याने पाहायला मिळतात कारण आता खेळपट्टी ओली आहे सिमेंटची खेळपट्टी आणि अतुल भालेकरांचा वेग चांगला वापर खांद्याचा करत असताना कॅप्टन 26 अतुल भालेकर. 5वा चेंडू वरपी चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. 5 चेंडूवर अवघी 1 धाव खर्च केली आहे. सातारा टेनिस बॉल क्रिकेटचा मलिंगा साइड आर्म ॲक्शन आणि अशा प्रकारच्या पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये अतुल भालेकर यांचा सामना करणं सोपं नाहीये आणि ते मात्र कठीण करत असताना 34चं लक्ष सोपं नसेल. हा चेंडू देखील आपटीबार हुक करण्याचा प्रयत्न. पहिल्या 6 चेंडूवर अवघी 1 धाव खर्च केली आहे. आता 12 चेंडू मध्ये करायचे आहेत 33 धावा. प्रवीण हरगुडे षटक क्रमांक 2. प्रवीण हरगुडे यांचा पहिला चेंडू हुक केला. मल्हार चव्हाण यांचं खातं पहिल्या चेंडूवर उघडलं जात आहे. आता मात्र पावसाच्या सरी थोड्याशा कमी झाल्यात आणि आता या कमी झालेल्या पावसामध्ये फलंदाजी करायची आहे. वनपर्दी ओव्हरचा इशारा केला जातोय. प्रवीण हरगुडे मेंटर ऑफ वन साइड जिवाळा 11 मध्ये आता 32चं समीकरण. पहिल्या षटकामध्ये अवघी 1 धाव खर्च केली अतुल भालेकर यांनी. त्यांनी त्यांचं काम केलंय. आता उर्वरित काम प्रवीण हरगुडे यांना करावं लागेल. फुलवलेचा चेंडू ड्राईव्ह केलाय. मल्हार चव्हाण यांच्या बॅट मधून दर्शेदार फटका साधावा षटकार. एक षटक तुम्हाला सावधरित्या खेळावं लागतं ते खेळून काढले. आता या उर्वरित 2 षटकामध्ये आक्रमण करण्याचा मनसुबा स्पष्ट आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू पडल्यानंतर चेंडू कट झाला डॉट बॉल. एस्टनच्या मागे अतुल भालेकर. प्रत्येक चेंडूवर मात्र या मॅचचं या सामन्याचं समीकरण बदललं जाईल कारण मल्हार चव्हाण यांना माहित आहे की आपल्याला धावा कराव्या लागतील. 34. चला प्लीज मॅच चालू ठेवा. पंचांचा निर्णय आलाय.
3 चेंडू अखेर 8 धावा धाव फलकावर. लेंथ बॉल पिक केलाय आणि त्याला फेकून दिलाय लॉंगॉनच्या डोक्यावरून. मल्हार चव्हाण खनखन इथे एकच धाव प्राप्त होईल. टीमची धाव संख्या धाव फलकावर 15 धावा. मल्हार चव्हाण टप्पाचा चेंडू पंच केलाय. मल्हार चव्हाण सेट ऑन फायर. चेंडू सीमारेषा पार. कमालीचा फटका. षटकार. चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 1, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 20. 6-13. तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत. चेतन वेग वरपे 6 चेंडू मध्ये 13 धावा सोपं नाहीये या पावसाळी रबर बॉल क्रिकेट मध्ये. या धावांचा पाठलाग करणारा रिमझिमणारा पाऊस. ओली आउटफील्ड आणि खेळपट्टी देखील ओली झाली. पहिला चेंडू रितेश निकम यांनी पंच केलाय. मोठ्या मंच हा सरपंच स्वर्गीय समीरभाई ढिगे प्रतिष्ठान बाचोलीसाठी विजयाचा दरवाजा उघडणारा. 5 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता. हा पहा रिप्ले. काय बॅकफुटला जाऊन पंच केलाय रितेश निकम. पाठचा रविवार आठवला. काय खेळ केलाय होता या संघाने. फुल लेनचा चेंडू ड्राईव्ह केलाय. स्वीपर कव्हर आहे. डीपला एकदा प्राप्त केली जाईल. दुसरीचा प्रयत्न. दुसरी धाव हवी आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय फलंदाज. धाव बाद. संपली नाही असून विवेक वरपे देखील या मॅच मध्ये शेवटपर्यंत हार मानणार नाहीयेत. कारण दुसऱ्या बाजूला रितेश निकम यांची विकेट हवी आहे वन साइड जिवाळ्याला. स्वर्गीय समीरभाई दिघे प्रतिष्ठान बाचोली. रितेश निकम हा एक की फॅक्टर असेल. 6 धावांची आवश्यकता असताना चेंडू अगदी पंच केलाय. लॉंगॉनला 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावा. चौकार. धावांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. एक चांगला चेंडू हाताळायचा आहे. रितेश निकम इथे जर बाद झाले तर मॅचला कलटणी येऊ शकते. बाचोलीचा वंडर बॉय रितेश निकम शॉट ऑन पूल. डीपला मिड विकेट आहे तैनात. 1 धाव प्राप्त केली जाते. आता 2 चेंडू मध्ये आवश्यकता आहे विजयासाठी. 1 धावेची. एक निर्धाव चेंडू हवाय. 2 चेंडू मध्ये 1 धाव. कंपल्सरी चेस. लक्षात घ्या पाटण तालुका क्रिकेटचा नियम. धावांचा पाठलाग करणं अनिवार्य असेल आणि यानंतर मात्र प्रेक्षणीय मॅच
2 चेंडूमध्ये एका धावेची आवश्यकता आहे. विवेक वरपे ही मॅच इथून फिरवू शकतात, मॅचला कलाटणी देऊ शकतात का? राहुल निकम बॅट हातातून सुटले, परंतु विजयाला गवसणी घालणारी एक धाव मात्र प्राप्त केली जाते. गलीमध्ये एक धाव आणि या रितेश निकम यांचं पाही मैत्री आहे. अतुल भालेकर यांच्या पायाला जाऊन त्यांनी हात लावला, कारण हे मित्र असे आहेत ना की खूप जिव्हाळ्याचे मित्र. कैलासवासी पैलवान समीर दिघे साहेब यांचे एक जवळचे कट्टर हे मित्र. आणि ज्या प्रकारे पहा हा रिप्ले तुम्ही पाहू शकता, चेंडू गलीमध्ये मार्गस्थ झाला. रितेश निकम बॅट अगदी दाखवली जाते, परंतु ज्या वेळेला रितेश निकम गेले तिथे त्याने त्यांच्या पायाला स्पर्श केला. आणि असं म्हटलं जातं ना की हे मित्र आहेत दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. आणि रितेश निकम आणि अतुल भालेकर यांची मैत्री अशीच आहे. चला आपण प्रेक्षणीय सामन्याचा नाणेफेक करणार आहोत. वेलकम. मी विनंती करेन अध्यक्ष अक्षता चव्हाण साहेब, अध्यक्ष स्वराज्य 32 क्रिकेट असोसिएशन, दुसऱ्या बाजूला शिवाजी बॉस आपण देखील उपस्थित राहायचे आणि भागवतजी बागल सर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. या कॅप्टन 26